तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका परसणी जिल्हा नागपूर अंतर्गत आम्ही विविध उपक्रमाच्या अंतर्गत बाहेरगावी जात असतो. तर काल गेलो होतो आम्ही पिपळा डाक बंगला इथे. त्या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्काराचा कार्यक्रम होता. त्यामध्ये विद्यार्थी समाविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांनी तिथे काय काय बघितलं त्याची प्रतिक्रिया हिमांशू गोंदपाडे वर्ग 11 हा विद्यार्थी देईल आणि त्याबद्दल आपण काय शिकलो हे त्यांना सांगायचं आहे. रेडी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ. माझे पूर्ण नाव हिमांशू गोंदपाडे वर्ग 11. काल आम्ही काल 18/1/2026 या रोजी आम्ही डाक बंगला पिपळा येथे गेलो होतो. आमच्या सरांना बक्षीस म्हणजे त्यांना एक सन्मान म्हणून एक त्यांचा केला जातो. म्हणजे ते समाजकार्य करतात, त्यामुळे त्यांना आणखी याचं प्रोत्साहन मिळावं, आणखी यांनी समोर असेच करावं आमच्यासाठी आणि आम्हाला पुढे न्यावं याच्यासाठी त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता डाक बंगला येथे. मला असं वाटतं की ह्या जे सर गोष्टी करतात, ज्या या समाजामध्ये कार्य करतात असं ते म्हणजे खूप सोपं कार्य नाही आहे. त्यामागे खूप चळवळ त्यांना करावं लागते. त्यांना ते निरंतर त्याच गोष्टीमध्ये विचार करावा लागतो. ते कसं करायचं, कुठलं कसं नियोजन करायचं तेच करावं लागतं. त्यावर ते खूप भार देत असतात. ते नियोजन करत असताना त्याच्या मागे खूप संकट येतं, पण त्यांना मात करून ते समोर जातात. आम्ही काल डाकबंगला येथे पिपळ्यामध्ये गेलो होतो. आम्हाला सरांनी गाडी करून आमच्याकडून न काही पैसे घेता न कुठलं काही घेता आम्हाला नेहमीच नेत राहतात. आम्हाला काल सुद्धा नेलं होतं. तिथं आम्हाला नवीन नवीन अनुभव मिळतात. आम्हाला मोठी माणसांसोबत जसे जे PhD झालेले डॉक्टर, MBBS, आणखी लेक्चरर, असे प्राध्यापक, असे खूप सारे तिथे जमा झाले. त्यांना समाजसेवक म्हणून त्यांना बक्षीस आपलं स्वागत समारंभ होता. त्यामध्ये कोणासोबत कसं वागायचं, कोणासोबत कुठं कसं राहायचं, आम्हाला सुद्धा त्याच्यातून नवीन अनुभव मिळाला. आम्हाला त्याच्यातलं नवीन पाहायला मिळालं. आम्हाला एवढं तर माहीत झालं की आम्हीच नव्हतं, आमच्यासारखी पण सुद्धा खूप कलावंत मुलं असतात. आमच्याहूनही खूप सुंदर कला सादर करतात. आम्हाला त्या गोष्टी जाणीव झाली की नाही, आमच्यासारखे पण काही आमच्या व्यतिरिक्त पण मुलं आहेत. त्यांना गीता पाठांतर होती, हरिपाठ पाठांतर होता, असं टोनबुक पाठांतर होतं. आम्हाला आश्चर्य झालो ते बघून. आणखी तिथं आम्ही गेलो तर आम्हाला गाणं वगैरे कसं सादर करायचं, परफॉर्मन्स कशी असते, संचालन कसं असते याची आम्हाला ओळख झाली. तिथचं वातावरण आम्हाला ओळखलं, आम्ही कसं नियोजन कसं होतं. आम्हाला एक म्हणजे आम्ही तिथे गेल्यावर आम्ही वेगळ्या पद्धतीने एक नियोजन केलं होतं. म्हणजे आम्ही जेवण करायला बसलो असतो, सगळेजण खुर्चीवर बसून होते, पण नाही का आम्ही तिथे जाऊन खालची पंगत केली. त्या लोकांना हे खूप आवडलं. ते म्हणे खूप मस्त करता म्हणे तुम्ही म्हणे. आम्ही प्रार्थना वगैरे म्हटली तर तिच्या काही लोकांनी आम्हाला म्हटलं की खूप अतिशय सुंदर असं तुमचं कार्य आहे, हे तुम्हाला निरंतर तुम्ही चालू राहू द्या, कारण की हे कार्य सतत चालू असते आमचं. आणखी हे कार्य कुठं चालू नसते. आम्हाला आमच्या सरांना खूप साऱ्या जणांनी शुभेच्छा दिल्या, आणखी प्रतिक्रिया दिल्या की कसं आमचं संस्था याच्याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया दिल्या. आम्हाला नवीन अनुभव घ्यायला मिळले. धन्यवाद. माझे 2 शब्द संपले. व्हेरी गुड. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण एक पाऊल आंदोलन केलेलं आहे. धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका परसणी जिल्हा नागपूर. अनुज तिच्या तिथं कसा काय